मुंबईच्या मानखुर्दमध्ये 3 मजली बांधकाम कोसळून दुर्घटना, 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती. भाजप नेते गिरीश महाजनांकडून घटनास्थळाची पाहणी. पुणे मुंबई एक्सप्रेस वेवर दरड कोसळली. पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या मिसिंग लिंकवर दरड कोसळली. मुंबई पुणे रस्ते वाहतूक पूर्णतः ठप्प. जुना मुंबई पुणे हायवे सुद्धा बंद. कर्जत लोणावळा दरम्यान रेल्वे ट्रॅकवरही दरड कोसळली. दरड कोसळल्यानं मुंबई पुणे एक्सप्रेस गाड्या रद्द. सोलापूरहून मुंबईला निघालेली सिद्धेश्वर एक्सप्रेस सुद्धा पुण्यामध्येच थांबलेली आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये मुसळधार पाऊस. 4ही जिल्ह्यांना आजही हवामान खात्याकडून रेड अलर्ट. गरज असेल तरच घराबाहेर पडा, प्रशासनाचं आवाहन. मुंबई, ठाणे, नवी मुंबईमध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस. सकल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात. मुंबईमध्ये मुसळधार पावसाचा आज सलग 4था दिवस. मुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे आज मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर आणि रायगडच्या सगळ्या शाळा आणि कॉलेजेसला सुद्धा सुट्टी. सर्व शासकीय, खासगी शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर. गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं प्रशासनाचं आवाहन. मुंबईमध्ये धोकादायक झाडाचा 3रा बळी. कुर्ल्याच्या नौपाड्यामध्ये झाड कोसळून वृद्धाचा मृत्यू. कुर्ल्यामध्ये युनुस शेख यांचा झाड कोसळून मृत्यू. मुंबईच्या आरे कॉलनीमध्ये चालत्या दुचाकीवर झाडांची फांदी कोसळून 18 वर्षीय तरुणाचा मृत्यू. मित्रांसोबत दुचाकीवरून जाताना हसन रझा या तरुणाचा मृत्यू. कोल्हापूरची पंचगंगा नदी पात्राबाहेर. यंदाच्या पावसाळ्यामध्ये पहिल्यांदाच पंचगंगा नदी पात्राबाहेर. नदीची पाणी पातळी 29 फुटांवर गेली आहे. 33 बंधारे पाण्याखाली. वाहतूक सेवा सुद्धा विस्कळीत. कर्जत खालापूरमध्ये मुसळधार पावसाचा जोर अजूनही कायम. पाताळगंगा नदीनं ओलांडली धोक्याची पातळी. सावरोली ब्रिज वाहतुकीसाठी बंद. नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन. मुंबईमध्ये मुसळधार पावसामुळे झाडं पडझडीच्या घटना सुरूच. दादर, सायन, मुंबई आणि विक्रोळीमध्ये अनेक झाडं कोसळली. मुंबईसह राज्यभरात अनेक झाडांची पडझड. मुसळधार पावसामुळे महाबळेश्वर, रायगडमध्ये झाडं कोसळली. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही.